प्रेज द लॉर्ड. दिस इज अ वंडरफुल डे. आजचा दिवस खूप आशीर्वादाचा आहे आणि सर्वांचं प्रभू येशूमध्ये स्वागत आहे. आणि मला विश्वास आहे की पुन्हा एकदा परमेश्वराने या लॉकडाऊनच्या परिस्थितीमध्ये आपलं सहाय्य केलेलं आहे. आणि निश्चितच मला विश्वास आहे की ह्या अशा लॉकडाऊनच्या परिस्थितीत परमेश्वर आपल्या प्रत्येकाशी बोलत आहे. आणि मला निश्चित विश्वास आहे की परमेश्वर आपल्या प्रत्येकाशी या समयामध्ये वचनाद्वारे, परिस्थितीद्वारे, इतरांद्वारे परमेश्वर आपल्याशी बोलत आहे. तर चला आपण आजच्या या रविवारच्या सभेची सुरुवात आपण प्रार्थनेने करूया आणि प्रभू येशूला आपण सर्व आदर, सर्व महिमा, सर्व गौरव देऊया. प्रार्थना करूया. जिवंत आणि पवित्र देव बाप्पा, आकाश पृथ्वी निर्माकरे महान प्रभू येशू बाप्पा, खरोखरच प्रभू येशू हा दिवस यहोवाने केला आहे, तो आज आहे. आपण उल्हास आनंद करूया. प्रभू येशू बाप्पा, या सुदिन दिवशी आम्ही तुमच्या घराकडे येतो बाप्पा. आपलं वचन म्हणतं, मला आनंद झाला जेव्हा ते मला म्हटले चला आपण परमेश्वराच्या घराकडे जाऊ. आय वॉज ग्लॅड वेन दे सेड अनटू मी, लेट अस गो इनटू द हाऊस ऑफ द लॉर्ड. प्रभू येशू, आज या सुंदरशा दिवशी मी प्रार्थना करतो, ज्याप्रमाणे दाविदाला तुमच्या मंदिराची ओढ होती, आस्था होती, आनंद होता, आज तीच ओढ, तीच आस्था, तो आनंद आमच्यामध्ये तयार करा बाप्पा. पवित्र आत्मा या बाप्पा, आमच्या प्रत्येक प्रभू येशू बाप्पा स्तुती आराधनेचं गौरव दे बाप्पा. आमच्या चुकांची क्षमा करा बाप्पा. आणि प्रभू येशू, आज तुमच्या रक्ताच्या खाली आम्हाला झाका बाप्पा. आम्ही आमचे पाप पदरी घेतो, आमच्या पापांची क्षमा करा प्रभू येशू. आपलं वचन म्हणतं, कारण जसा तो प्रकाशात आहे तसा प्रकाशात आम्ही एकमेकांबरोबर सहभागिता करू. आणि येशू ख्रिस्त पित्याचा पुत्र, याचे रक्त आम्हाला सर्व पापांपासून शुद्ध करते. प्रभू येशू, आज देखील तुमच्या रक्तामध्ये ताकद आहे बाप्पा. जसे तुम्ही प्रकाशात आहात तसे तुम्ही प्रकाश आणण्यासाठी बाप्पा आमचं सहाय्य करा बाप्पा, की जेणेकरून एकमेकांबरोबर सहभागिता करू. आणि येशू ख्रिस्त पित्याचा पुत्र, याचे रक्त आम्हाला सर्व पापांपासून शुद्ध करते. प्रभू येशू, या बाप्पा आमच्या आज प्रभू या बाप्पा प्रार्थनेच्या विधीला आशीर्वादित करा बाप्पा. बलाने नव्हे, पराक्रमाने नव्हे, परंतु देवाच्या आत्म्याने कार्यसिद्ध होत आहे. पवित्र आत्मा, प्लीज या, वी अलाव यू टू टेक ओव्हर लॉर्ड. वी अलाव यू टू लॉर्ड, प्लीज टेक कंट्रोल ऑफ एव्हरीथिंग डिअर जीसस. टेक चार्ज ऑफ आवर लाईव्स, हार्ट, माइंड, वेसल, स्पिरिट, सोल, बॉडी. आणि सर्व गौरव तुम्ही घ्या. सर्वांना शांती द्या बाप्पा. पवित्र आत्मा या, तुम्ही उंचावले जा बाप्पा. येशूच्या नावाने मागतो पिता, प्लीज मे का आमेन. सुरू करूया, गीत गाऊ यावेळेस. या हो प्रियजन, या हो जाऊ चला परमेश्वर सदनी, भक्ती शांती धरून मनी, सुंदर गायन गावदनी. या हो प्रियजन, या हो जाऊ चला परमेश्वर सदनी, भक्ती शांती धरून मनी, सुंदर गायन गावदनी. विश्रांतीचा वार सुखाचा ईश्वर बाप पवित्र करी, ईश्वर बाप पवित्र करी, परम कृपा मनुजीवितरी. घडीभर विसरून विषय जगाचे, विमल मने करू ध्यान तयाचे, जगदीशाचे स्तवन करू, जय जयकारे गगन भरू. विश्रांतीचा वार सुखाचा ईश्वर बाप पवित्र करी, ईश्वर बाप पवित्र करी, परम कृपा मनुजीवितरी. पुत्रक कन्या आपण सगळी, जमून रमूया पितया जवळी. राहील पुढती ख्रिस्त उभा, स्वर्गाची मगती प्रतिभा. विश्रांतीचा वार सुखाचा
ईश्वर बाप पवित्र करी, ईश्वर बाप पवित्र करी, परम कृपा मनु जीवितरी, देवाजीच्या वत्सलतेला उपमान जगी उपकाराला, स्मरुणी चित्ती ते सगळे, प्रेमाश्रूंची वाहू फुले, विश्रांतीचा वार सुखाचा, ईश्वर बाप पवित्र करी, ईश्वर बाप पवित्र करी, परम कृपा मनु जीवितरी, सादर करूया सर्व विनंत्या, ईश्वर बापा विश्व विनंत्या, काय कुणाला व्हावे हे, जाणत परमेश्वर आहे, विश्रांतीचा वार सुखाचा, ईश्वर बाप पवित्र करी, ईश्वर बाप पवित्र करी, परम कृपा मनु जीवितरी, तनु देवाची मन देवाचे, धन देवाचे, जीवित त्याचे, अर्पित ज्याचे त्यास करू, मी पण नूतन दिव्य भरू, विश्रांतीचा वार सुखाचा, ईश्वर बाप पवित्र करी, ईश्वर बाप पवित्र करी, परम कृपा मनु जीवितरी, पवित्र आत्मा परमेशाचा, संबोधक अनुशासक अमुचा, नित्यतयाचा योग असो, ख्रिस्त सदा हृदयात वसो, विश्रांतीचा वार सुखाचा, ईश्वर बाप पवित्र करी, ईश्वर बाप पवित्र करी, परम कृपा मनु जीवितरी, पुत्रक कन्या आपण सगळी, जमून रमूया पितया जवळी, राहील पुढती ख्रिस्त उभा, स्वर्गाची मगती प्रतिभा, विश्रांतीचा वार सुखाचा, ईश्वर बाप पवित्र करी, ईश्वर बाप पवित्र करी, परम कृपा मनु जीवितरी, संबोधक पवित्र आत्मा परमेशाचा, संबोधक अनुशासक अमुचा, नित्यतयाचा योग असो, ख्रिस्त सदा हृदयात वसो, विश्रांतीचा वार सुखाचा, ईश्वर बाप पवित्र करी, ईश्वर बाप पवित्र करी, परम कृपा मनु जीवितरी, याहो प्रियजन याहो, जाऊ चला परमेश्वर सदनी, भक्ती शांती धरून मनी, ईश्वर गायन गा सदनी, विश्रांतीचा वार सुखाचा, ईश्वर बाप पवित्र करी, ईश्वर बाप पवित्र करी, परम कृपा मनु जीवितरी. हालेलुया. खरोखरच प्रभू येशूच हा उत्तम मेंढपाळ आहे आणि हा सुदिन दिवशी आपण देवाचा गौरव करूया. आपण अजून एक गीत गाऊया.
देवाच्या गौरवासाठी जय जय जगदीशा, जगाला तुझी मात्र आशा, जय मंगलधामा, जगावर तुझा मात्र प्रेमा, जय जगदाधारा, जगाला तुझा मात्र थारा, जय जय विश्वपते, जग हे तुझी वाट बघते, तुझी मात्र सेवा घडू दे जगामध्ये देवा, तुझे राज येवो जगिया स्वर्ग उभारा हो, तुलाच वंदन घे अमुचे वैभव तू अवघे, तुझ्या मात्र चरणी रमू दे सहर्ष दिन रजनी, प्रभो परात्पर जय करुणाकर, प्रभो परात्पर जय करुणाकर, जय 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 बापा, जय 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 पुत्रा, जय 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 आत्म्या, जय जय जगदीशा, जगाला तुझी मात्र आशा, जय मंगलधामा, जगावर तुझा मात्र प्रेमा, जय जगदाधारा, जगाला तुझा मात्र तारा, जय जय विश्वपते, जग हे तुझी वाट बघते, तुझी मात्र सेवा घडू दे जगामध्ये देवा, तुझे राज येवो जगिया स्वर्ग उभारा हो, तुलाच वंदन घे अमुचे वैभव तू अवघे, तुझ्या मात्र चरणी रमू दे सहर्ष दिन रजनी, प्रभो परात्पर जय करुणाकर, प्रभो परात्पर जय करुणाकर, जय 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 बापा, जय 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 पुत्रा, जय 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 आत्म्या, जय जय जगदीशा, जगाला तुझी मात्र आशा, जय मंगलधामा, जगावर तुझा मात्र प्रेमा, जय जगदाधारा, जगाला तुझा मात्र तारा, जय जय विश्वपते, जग हे तुझी वाट बघते, तुझी मात्र सेवा घडू दे जगामध्ये देवा, तुझे राज येवो जगिया स्वर्ग उभारा हो, तुलाच वंदन घे अमुचे वैभव तू अवघे, तुझ्या मात्र चरणी रमू दे सहर्ष दिन रजनी, प्रभो परात्पर जय करुणाकर, प्रभो परात्पर जय करुणाकर, जय 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 बापा, जय 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 पुत्रा, जय 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 आत्म्या,
जगदीशा, जगाला तुझी मात्र आशा, जगाला तुझी मात्र आशा, जगाला तुझी मात्र आशा. हालेलुया. की खरोखरच परमेश्वर चांगला आहे आणि या सुदिन दिवशी प्रभू येशू खरोखरच अनमोल आहे आणि त्याच्या प्रेमाचे मोल कधी आपण विसरू शकणार नाही. आणि निश्चित त्याचं प्रेम अपार आहे आणि त्याचं वचन म्हणतं, अहो कष्टी व भाराक्रांत हो, तुम्ही सरमसकडे या, म्हणजे मी तुम्हाला विसावा देईल. अजून एक गीत गाऊया आपण. ईश्वराची दया किती थांगतीचा लागेना. आज तुम्ही थकले असाल, निराश असाल, तुमच्या जवळ कोण नसेल, तुम्हाला एकटं वाटत असेल, पण लक्षात घ्या, येशू आज काल सारखा आहे. तो तुमच्या बाजूला उभा आहे. आणि हे गीत गात असताना तुम्ही आपला सर्व भार, आपली सर्व चिंता, की प्रभू माझं कसं होणार, माझं काय होणार, मला कसं काम होणार, की माझं कसं चालणार, आज तुम्ही पूर्ण विश्वास ठेवा, देवाला तुमची पूर्ण काळजी आहे. ईश्वराची दया किती थांगतीचा लागेना, न्याय तरी त्याची प्रीती सिंधू एवढी जाना. देव बोले प्रेमे फार, टाकी माझ्या वरी भार, टाकी माझ्या वरी भार. सर्व कष्टी सर्व दुःखी ओजियानी कानाती, ऐकू जाते दिव्य लोकी, प्रीती तेथे वसती. देव बोले प्रेमे फार, टाकी माझ्या वरी भार, टाकी माझ्या वरी भार. देव खरा मम ताळू, अंत काही लागेना, केवळा तो कन वाळू, मानसाना कळेना. देव बोले प्रेमे फार, टाकी माझ्या वरी भार, टाकी माझ्या वरी भार. ती खरी अगाध प्रीती जीतयाच्या अंतरी, तोच मने नाही भीती, मी दयासनावरी. देव बोले प्रेमे फार, टाकी माझ्या वरी भार, टाकी माझ्या वरी भार. या उदासी भ्रांती सोडा, त्याची वाणी ऐकूनी, निश्चलाती मैत्री जोडा, पूर्ण भाव ठेवूनी. देव बोले प्रेमे फार, टाकी माझ्या वरी भार, टाकी माझ्या वरी भार. बापावरी टेकताना, लेकरांना सुख फार, येशूपाशी राहताना, हर्ष वाट तो अपार. देव
टाकी माझ्या वरी भार, देव बोले प्रेमे फार, टाकी माझ्या वरी भार, टाकी माझ्या वरी भार, बापावरी टेकताना लेकरांना सुख फार, येशूपाशी राहताना हर्ष वाटतो अपार, देव बोले प्रेमे फार, टाकी माझ्या वरी भार, टाकी माझ्या वरी भार. प्रेज लॉर्ड. की खरोखरच या सुंदरशा दिवशी आपण आपला सर्व भार, सर्व ओझे, सर्व दुःख, सर्व कष्ट आपण प्रभूवर टाकूया आणि खरोखरच देवाच्या वचनाप्रमाणे की त्याचं वचन म्हणतं आपले ओझे त्याच्यावर टाका, तो तुमची काळजी घेतो. आणि खरोखरच तो काळजी वाहणारा, संकटे दूर करणारा, मन जाणणारा आणि तो झोपेतही आपल्या लेकरांना त्यांची इच्छा पूर्ण करणारा असा देव आज आपला जिवंत देव आहे. आणि शेवटचं गीत गाऊया आपण. सुंदर देऊळ हृदय माझे, येथेच विराजे देव बाप. सुंदर देऊळ हृदय हे माझे, येथेच विराजे देव बाप. सुंदर देऊळ हृदय हे माझे, येथेच विराजे देव बाप. समक्षता त्याची राखी शुद्धयाला, सदा शुद्धाला दूर ठेवी. समक्षता त्याची राखी शुद्धयाला, सदा अशुद्धाला दूर ठेवी. सुंदर देऊळ हृदय हे माझे, येथेच विराजे देव बाप. प्रवृत्तीचे पीठ उभा तयावरी, उपदेश करी पवित्रात्मा. प्रवृत्तीचे पीठ उभा तयावरी, उपदेश करी पवित्रात्मा. सुंदर देऊळ हृदय हे माझे, येथेच विराजे देव बाप. येथेच विराजे देव बाप. सारा येशू ख्रिस्त भरुणी उतरला, आता या देऊळा भय कैचे. सारा येशू ख्रिस्त भरुणी उतरला, आता या देऊळा भय कैचे. सुंदर देऊळ हृदय हे माझे, येथेच विराजे देव बाप. येथेच विराजे देव बाप. दास मने येथे अवघी मंडळी, भजाया जमली देव बापा. दास मने येथे अवघी मंडळी, भजाया जमली देव बापा. सुंदर देऊळ हृदय हे माझे, येथेच विराजे देव बापा. सुंदर देऊळ हृदय हे माझे, येथेच विराजे देव बापा. समक्षता त्याची राखी शुद्धयाला, सदा अशुद्धाला दूर ठेवी. समक्षता त्याची राखी शुद्धयाला,
सदा अशुद्धाला दूर ठेवी. सुंदर देऊळ हृदय हे माझे, येतेच विराजे देव बापा. सुंदर देऊळ हृदय हे माझे, येतेच विराजे देव बापा. येतेच विराजे देव बापा. सुंदर देऊळ हृदय हे माझे, येतेच विराजे देव बापा. येतेच विराजे देव बापा. येतेच विराजे देव बापा. हालेलुया. खरोखरच परमेश्वर चांगला आहे, त्याची दया सनातन आहे आणि त्याची सत्यता पिढ्यानपिढ्या टिकते. पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. आणि खरोखरच देवाची समक्षताच तुमच्या आतली भीती दूर करणारी आहे. देवाचं वचन म्हणतं, देवाने आम्हाला भित्रेपणाचा नव्हे परंतु सामर्थ्याचा, प्रेमाचा, संयमनाचा आत्मा दिलेला आहे. आणि खरोखरच खंबीर हो, हिम्मत धर, घाबरू नको, कचरू नको, कारण तू जाशील तिकडे तुझा देव परमेश्वर तुझ्या बरोबर असेल. आणि निश्चित तो आज, काल आणि युगानुयुग सारखा परमेश्वर आहे. यावेळेस आपण देवाच्या वचनाकडे वळूया आपण. आणि खरोखरच की देवाचं वचन सजीव व सक्रिय आहे. कोणत्याही दुधारी तलवारीपेक्षा तीक्ष्ण आहे. असं जिवंत देवाचं वचन आज आपण शिकणार आहोत. आणि माझी विनंती आहे की आपण सर्वजण देवाच्या पवित्र शास्त्रातून पहिले शमूएल 17 अध्याय, 1 सॅम्युअल chapter 17 please. We welcome all of you for watching us and we thank you so much for joining us. तुमचे आभार मानतो, तुम्ही आज आलेला आहात. आणि यावेळेस पहिले शमूएल 17 अध्याय, 1 सॅम्युअल chapter 17 प्लीज. पहिले शमूएल याचा 17 अध्याय. आणि खरोखरच तो यहोवा साबोत आहे. तो यहोवा साबोत परमेश्वर आज आपल्या बरोबर आहे. पहिले शमूएल 17 अध्याय, 1 सॅम्युअल chapter 17. I will read for you from verse 1 till verse number 11, and then verse 12, verse 13, and then all the way I will read it to you. Verse 40. आपण निवडलेले वचन काय पाहणार आहोत. पहिले शमूएल 17 अध्याय 1 ते 11, त्यानंतर वचन 12 आणि 13, त्यानंतर वचन 40. आपण त्याप्रमाणे आपण आज पाहणार आहोत. 1 Samuel chapter 17. I'll read in English. Now the Philistines gathered together their armies to battle, and were gathered together at Shoko, which belonged to Judah. And pitched between Shoko and Azekah in Ephes Dammim. And Saul and the men of Israel were gathered together and pitched by the valley of Elah, and set the battle in array against the Philistines. And the Philistines stood on a mountain on the one side, and Israel stood on a mountain on the other side. And there was a valley between them. वचन नंबर 3 वाचतो, पहिले शमूएल 17 अध्याय. And the Philistines stood on a mountain on the one side, and Israel stood on a mountain on the other side. And there was a valley between them. And there went out a champion, out of the camp of the Philistines named Goliath.
of Gath, whose height was 6 cubit and a span. Verse 5. And he had an helmet of brass upon his head, and he was armed with a coat of mail, and the weight of the coat was 5,000 shekels of brass. And he had greaves of brass upon his legs, and a target of brass between his shoulders. And the staff of his spear was like a weaver's beam, and his spear's head weighed 600 shekels of iron. And one bearing a shield went before him. And he stood and cried unto the armies of Israel, and said unto them, Why are ye come out to set your battle in array? Am not I a Philistines, and his servants to Saul? Choose you a man for you, and let him come down to me. Verse number 9. If he be able to fight with me and to kill me, then will we be your servants. But if I prevail against him and kill him, then shall ye be our servants and serve us. Verse 10. And the Philistines said, I defy the armies of Israel this day. Give me a man that we may fight together. When Saul and all Israel heard those words of the Philistine, they were dismayed and greatly afraid. Verse 12 and 13 of 1 Samuel chapter 17. Now David was the son of that Ephrathite of Bethlehem, Judah, whose name Now David was the son of that Ephrathite of Bethlehem, Judah, whose name was Jesse, and he had 8 sons. And the man went among men for an old man in the days of Saul. And the man went among men for an old man in the days of Saul. And the 3 eldest sons of Jesse went and followed Saul to the battle. And the names of his 3 sons that went to the battle were Eliab the firstborn, and the next unto him Abinadab, and the third Shammah. Verse 14. And David was the youngest, and the 3 eldest followed Saul. I will go back to verse number 38, 39 and 40. 38, 39 and 40 वचन, पहले शमूएल 17 अध्याय. And Saul armed David with his armor, and he put an helmet of brass upon his head. Also he armed him with a coat of mail, and David girded his sword upon his armor, and he essayed to go, for he had not proved it. And David said unto Saul, I cannot go with these, for I have not proved them. And David put them off him. Verse 40, please. And he took his staff in his hand, and chose him 5 smooth stones out of the brook, and put them in a shepherd's bag, which he had, even in a scrip. And his sling was in his hand, and he drew near to the Philistine. I'll read verse 40 again. And he took his staff in his hand, and chose him 5 smooth stones out of the brook, and put them in a shepherd's bag, which he had, even in a scrip. And his sling was in his hand, and he drew near to the Philistine. Let's pray. प्रार्थना करूया. जिवंत आणि पवित्र देव बाप्पा, आकाश पृथ्वी निर्माण करणारे महान प्रिय प्रभू येशू, आज पिता तुम्ही ते जिवंत देव आहात जे दाविदा बरोबर होता. गलियात जरी
शरीराने मोठा आहे, हत्यारांनी पूर्णपणे सज्जित आहे, परंतु आमचा विश्वास घोड्यांवरती नाही, रथांवरती नाही. आपलं वचन दाबा, कोणी घोड्यांची बडाई मारेल, कोणी रथांची बडाई मारेल, परंतु मी तर परमेश्वरावर भाव ठेवील. प्रभू येशू, आज आपल्या वचनाप्रमाणे आम्ही पूर्णपणे तुमच्यावरती विश्वास ठेवावा असं दयेने आणि कृपेने करा. ज्याप्रमाणे तुम्ही दाविदाला प्रभू येशू बाप्पा दैवी शक्ती पुरवली, दैवी शब्द पुरवले, दैवी ईर्षा दिली बाप्पा, आणि दैवी सामर्थ्य पुरवलं की प्रभू येशू शौल व त्याची सेना घाबरले बाप्पा, निराश झाले बाप्पा, परंतु जो देव दाविदाबरोबर होता आज तोच आमच्या बरोबर आहे. प्रभू येशू, गलियातल्या मारण्यासाठी हत्यारांची गरज नाही बाप्पा. आज प्रभू येशू आपलं वचन आठवण करून देतं बाप्पा, बलाने नव्हे, पराक्रमाने नव्हे, परंतु देवाच्या आत्म्याने कार्यसिद्ध होत आहे. प्रभू येशू, ज्या जोमाने तो दगड फेकला गेला, जी ऊर्जा जे फेकण्यामध्ये त्या दगडामध्ये होती बाप्पा, त्या दगडाच्या मागे जो फोर्स होता बाप्पा, तो लागण्यासाठी बाप्पा, तो फोर्स तुम्ही आहात बाप्पा. मला विश्वास आहे प्रभू येशू, आणि पिता मला विश्वास आहे की आज आमच्याकडे बाप्पा गोफन नाही, पण देवाचं वचन आहे, आणि ते वचन विश्वासाने आम्ही कबूल करू बाप्पा. प्रत्येक गलियात दिसणारा आणि न दिसणारा खाली पडलाच पाहिजे बाप्पा. आज सर्व गौरव तुम्ही घ्या बाप्पा. आपलं वचन सांगतं, मला हात मार म्हणजे मी तुला उत्तर देईन व तुला न दिसणारा महान व गुड गोष्टी उघडकीस करेन. आज जे प्रार्थना करत आहेत, जे कळकळीने विनंती करत आहेत, त्यांची प्रार्थना ऐका पिता. आपल्या वचनाचं सामर्थ्य त्यांना समजून द्या बाप्पा. सर्व गौरव तुम्ही घ्या बाप्पा. येशूच्या नावाने मागतो पिता, प्लीज मी ऐका. आमेन. प्रभू येशू महान आहे. यावेळेस जास्ती वेळ न घेता आपण देवाच्या वचनाकडे पाहणार आहोत, आणि काही गोष्टी आहेत आपण आज पाहणार आहोत की जो देव दाविदाबरोबर होता आज तोच देव आपल्या बरोबर देखील आहे. आणि लक्षात घ्या, ज्या वेळेस या युद्धामध्ये दावीद जातो, त्याचं वय असं म्हणतात 14 ते 17 वर्षाच्या आत त्याचं वय होतं, आणि दाविदाला युद्धाचा अनुभव नव्हता. दावीद हा त्याच्या सबंध घरामधला ज्येष्ठ पुत्र नव्हता, परंतु कनिष्ठ पुत्र होता, आणि त्याला युद्धात कसं जायचं, युद्धात कसं उभं राहायचं, युद्धात काय बोलायचं, कवच कसं घालायचं, चिलकत कसं घालायचं, हे ज्ञान त्याला बिलकुल नव्हतं. परंतु दावीद हा त्याच्या घरामधला सर्वात लहान मुलगा, वडिलांचा ईशाचा पुत्र होता, परंतु त्याचं कौशल्य, त्याची कला, त्याचं धैर्य, त्याचं ताकद ही सर्वांसमोर कधीच उघडकीस आली नाही लहान असताना. परंतु लक्षात ठेवा, ज्या वेळेस आपण परमेश्वराची विश्वासूपणाने चाकरी करत असतो, विश्वासूपणाने आज्ञापालन करत असतो, तर परमेश्वर तुमच्यासाठी संधी उपलब्ध करून देणारा आहे. आणि दाविदाला कल्पना पण नव्हती की त्याच्या आयुष्यात असा एक क्षण येईल की त्याला युद्धात जावं लागेल, आणि युद्धात गेल्यानंतर त्यावेळेस त्याला त्याचा सामना गलियात बरोबर किंवा गोलियात बरोबर होईल. David was the youngest son to his father Jesse. Jesse had 8 sons. 1 Samuel chapter 17, we are reading it. And when his first 3 sons, Abinadab, Eliab, they were in the battlefield, David was not in the battle. David was quite young. He never had an experience how to fight in the battle, how to stand in the battle, how to speak in the battle. But at that moment, in spite he was not in the battle, David was faithfully tending his father's sheep. David was faithfully attending his father's sheep. David was faithfully doing what God had called him to do. But there comes a moment
असा एक क्षण येतो when God opens the door for you. लक्षात घ्या, देवाचं वचन म्हणतं तुमचं दान तुमच्यासाठी जागा तयार करेल. Your gift will make a room for you. And David was so unaware that one day such an open door will be opened to him and he will be attacking one of the prominent enemies of the Israelites, the Philistine called Goliath. आणि दाविदाला कल्पना पण नव्हती की असा क्षण प्रभू कधी येईल की त्याचा सामना इस्रायलचा जो अनेक शत्रूंमधला एक प्रमुख शत्रू पलिष्टी गोलायत बरोबर हा सामना होईल. आणि पाहतो तुझं दान तुझ्यासाठी जागा तयार कर. युअर गिफ्ट विल मेक अ रूम फॉर यू. आणि यावेळेस पाहतो आपण की तुम्ही जर पाहिलं की दाविदाच्या आयुष्यात हा क्षण जो आहे, सी दिस काइंड ऑफ ऑपॉर्च्युनिटी केम टू डेविड in God's appointed time. And when God's appointed time comes in your life, no one can stop you, no one can shun you, no one can put you down. जेव्हा परमेश्वर तुमच्यासाठी दार उघडतो त्यावेळेस तुम्हाला कोणच थांबू शकत नाही, कोणच रोखू शकत नाही आणि कोणच तुम्हाला खाली पाडू शकत नाही. इफ यू सी अबाउट लाईफ ऑफ डेव्हिड, की दावीद हा पहिल्यापासून देवाची आराधना करणार होता. सी वर्शिप ओपन्स द ॲटमॉस्फिअर फॉर गॉड टू मूव्ह इन. आराधना देवाला वावरण्यासाठी आपल्या जीवनात जागा तयार करते. The more you worship God, the more you worship Him in spirit and truth, at that moment the atmosphere is changed. ज्यावेळेस तुम्ही देवाची आराधना करू लागता आत्म्याने खरेपणाने, त्यावेळेस वातावरण बदलू लागतं. लक्षात घ्या, movements in heaven are restricted by movements on earth. I'll repeat in English. Movements in heaven are restricted by movements on earth. स्वर्गातल्या हालचाली पृथ्वीवरच्या हालचालीवरती अवलंबून असतात. स्वर्गाच्या हालचाली पृथ्वीवरच्या हालचालीवरती अवलंबून असतात. आणि त्याचप्रमाणे दाविदाला कल्पना पण नव्हती की त्याचा प्रामाणिकपणा, त्याची आत्म्याने आणि खरेपणाने आराधना त्याच्यासाठी इतकं मोठं दार उघडेल की अख्खं इस्रायल, ज्यांना गोलियातला सरशी करता येत नव्हतं, अख्खं इस्रायल दाविदाचं कौतुक करू लागलं. बाइबल कहती है जो यहोवा पर भरोसा रखता है उसका स्थान ऊंचा किया जाएगा. सो देवावरती भरोसा ठेवतो त्याचं स्थान उंचावण्यात येईल. सो ॲट दिस मोमेंट लक्षात घ्या, तुम्ही जर पाहिलं 1 Samuel chapter 17 की now the Philistines gathered together their armies to battle and were gathered together at Shoko, which belonged to Judah, and pitched between Shoko and Azekah in Ephes Dammim. And Saul and the men of Israel were gathered together and pitched by the valley of Elah and set the battle in array against the Philistine. 1 Samuel chapter 17 verse 3. पहले शमूएल 17:3. And the Philistines stood on a mountain on the one side, and Israel stood on a mountain on the other side, and there was a valley between them. ध्यान दीजिए, पलिश्ती जो लोग थे वो एक पहाड़ पर खड़े थे, यहूदी लोग जो थे वो दूसरे पहाड़ पर खड़े थे, और बीच में एक दरी थी, खाई थी. देयर वॉज अ वॅली. आणि आज देखील विश्वासणारे एका डोंगरावरती आहेत आणि परिस्थिती एका डोंगरावरती आहे
आणि मध्ये एक दरी आहे. लक्षात घ्या, डोंगरावरती पाहतो आपण, डोंगरावरून खालचा मनुष्य छोटा दिसतो आणि खालच्या मनुष्याची हाक डोंगरावर असणाऱ्या माणसाला ऐकू येते. लक्षात घ्या, द व्ह्यू पॉइंट ऑन द माउंटेन, द डायमेन्शन ऑन द माउंटेन इज कम्प्लिटली डिफरंट दॅन द डायमेन्शन इन द व्हॅली. आणि देवाचं वचन सांगतं, वर्स नंबर 4, पहिले शमूएल 17:4, and there went out a champion out of the camp of the Philistines named Goliath of Gath, whose height was 6 cubits and a span. आणि पलिष्टी लोकांकडून एक शूरवीर, त्याला इंग्लिशमध्ये चॅम्पियन म्हटलेलं आहे. Now I don't know why the Philistines called Goliath a champion, but they called him a champion. परंतु हा चॅम्पियन काही युद्ध न लढता, काही कामगिरी न करता, फक्त हा शरीराने मोठा आहे, अंगाने धिपाड आहे, चिलकताने भरगच्च भरलेला आहे, म्हणून हा त्यांच्यासाठी चॅम्पियन होता. लक्षात घ्या, देयर इज अ डिफरन्स when the world calls someone a champion and when God calls someone a champion. खूप फरक आहे जेव्हा परमेश्वर कुणाला चॅम्पियन म्हणतो आणि जग कुणाला चॅम्पियन म्हणतं. पलिष्टी लोकांनी गोलियातला इंग्रजी भाषेमध्ये चॅम्पियन म्हटलेलं आहे, पण तुम्ही जर पाहिलं, गलियातनी अजूनपर्यंत एक पण लढाई जिंकली नव्हती, एक पण युद्ध जिंकलं नव्हतं. फक्त गलियात उंच होता, धिप्पाड होता, ताकदवर होता, चिलकत आणि भरलेला होता, हातात तलवार होती आणि फक्त तो अकरा विकरा बोलायचा, मोठ्या मोठ्याने देवाचं नावाचं भ्रमिष्ट करायचा, म्हणून त्यांच्यासाठी तो चॅम्पियन होता. लक्षात घ्या, देवाच्या नजरेमध्ये चॅम्पियन वेगळा आहे. जग जे उंच आहे, धिप्पाड आहे, स्ट्रॉंग आहेत, ताकदवर आहेत, श्रीमंत आहेत, धनाढ्य आहेत, त्याला जग पटकन चॅम्पियन म्हणतं. पण लक्षात ठेवा, देवाच्या नजरेतला चॅम्पियन हा जरी श्रीमंत नसेल, हा जरी गरीब नसेल, हा जरी शूरवीर नसेल, कुठलं युद्ध जिंकलं नसेल, कुठल्या प्रकारचं कला नसेल, कौशल्य नसेल, युद्धाचा अनुभव नसेल, पण जर हा चॅम्पियन जो देवा नजरेमधला आहे, हा देवाच्या नावासाठी जेव्हा उभा राहतो, तेव्हा देव परमेश्वर त्याला चॅम्पियन म्हणतो. लक्षात घ्या, आतापर्यंत बाय दिस टाइम इफ यू सी द एंटायर इस्रायल, सबंध इस्रायल गलियातला घाबरलो होतं. द फर्स्ट थिंग इफ यू सी, व्हॉट मूव्स यू, आज तुम्हाला कुठली गोष्ट तुम्हाला प्रेरणा देते, उत्स्फूर्त करते. सर्वात पहिले पाहूया, यहुदी लोकांना गलियातची भीती वाटली. प्लीज पहिले शमूएल 17, फर्स्ट सॅम्युएल चॅप्टर 17 प्लीज. इफ यू सी फ्रॉम वर्स 8 प्लीज. And he stood and cried unto the armies of Israel and said unto them, Why are ye come out to set your battle in array? Am not I a Philistine and his servants to Saul? Choose. Choose. Choose you a man for you and let him come down to me. Verse number 9 please. If he be able to fight with me and to kill me, then will we be your servants. But if I prevail against him and kill him, then shall ye be our servants and serve us. Verse number 10 and 11, 10 आणि 11 please ऐका. And the Philistines said, I defy the armies of Israel this day. Give me a man that we may fight together. Look at the language of Goliath. वचन 10 बघा. And the Philistines said,
I defy the armies of Israel this day. Give me a man that we may fight together. Verse 11. When Saul and all Israel heard those words of the Philistine, they were dismayed and greatly afraid. तो पलिष्टी यहूद्यांच्या सेनेला तो अपमानदायक शब्द बोलू लागला. त्या शब्दांना प्रतिकार करायच्या ऐवजी शाऊल व त्याची सेना हे निराश झाले आणि अत्यंत भयभीत झाले. At the same moment, let's go. If you see in the Bible, verse number 26, and David spake to the men that stood by him, saying, What shall we be done? What shall be done to the man that killeth this Philistine, and taketh away the reproach from Israel? For who is this uncircumcised Philistine, that he should defy the armies of the living God? And the people answered him after this manner, saying, So shall it be done to the man that killeth him. If you see verse 26, 26 वचन बघा. And David spake to the men that stood by him, saying, What shall be done to the man that killeth this Philistine, and taketh away the reproach from Israel? For who is this uncircumcised Philistine, that he should defy the armies of the living God? At this moment, आतापर्यंत एकाही यहुद्याला आपल्या सेनेचा अपमान करतो याचं त्यांना भय वाटलं नाही. त्यांना त्याचं आश्चर्य वाटलं नाही. त्यांना फक्त ही भीती होती की आम्ही मरतो की काय, आमची सत्ता जाती की काय, आम्ही नोकर बनतो की काय. परंतु लक्षात घ्या, दाविदाला या गोष्टीची काळजी होती की देवाच्या सेनेला कोण नाव ठेवत आहे. व्हॉट इज मूव्हिंग यू? बऱ्याच लोकांना बऱ्याच गोष्टी उत्स्फूर्त करतात. बऱ्याच गोष्टी त्यांना निराश करतात. बऱ्याच गोष्टी आनंदित करतात. परंतु लक्षात घ्या, दाविदाला गल्याताचं याच्याबद्दल त्याला वाईट वाटलं की दावीद जो आहे ह्याला ही ईर्षा होती की देवाच्या सेनेच्या विरुद्ध हा गलियात जो आहे हा आमच्या विरुद्ध बोलतो, ह्याची त्याला भिस्त वाटू लागली. सी, टिल दिस मोमेंट नन ऑफ द इस्रायलाइट्स वर कन्सर्न अबाउट गॉड. आतापर्यंत देवाविषयी गलियात बोलतो, देवाच्या विरुद्ध बोलतो, ह्याची पर्वा एकाही यहुद्याला नव्हती. इवन शाऊलाला पण नव्हती. परंतु दाविदाला आपली पर्वा नव्हती, देवाची त्याला पर्वा होती. त्याला हे वाटलं की माझ्या देवाच्या विरुद्ध हा बोलणारा कोण आहे. शाऊलाला आपली काळजी होती, यहुद्यांना आपली काळजी होती, परंतु दाविदाला देवाच्या सेनेची काळजी होती. नंबर वन थिंग, व्हॉट इज मूव्हिंग यू? व्हॉट मूव्ड डेव्हिड? द फिलिस्टीन who was defying the armies of God. People of God, lakshat ठेवा, in the time of calamity, the first thing every man does it is finding security. जेव्हाही कुठली आपत्कालीन परिस्थिती येते, कुठलाही प्रसंग येतो, कुठल्याही प्रकारचा घात होतो, तर प्रत्येक मनुष्य आपल्या स्वतःची सुरक्षा पाहत असतो. पण लक्षात ठेवा, दाविदाला ह्याची पर्वा नव्हती. त्याला माहीत आहे की जो देव माझ्याबरोबर जंगलामध्ये विश्वासू होता, तोच देव या पण युद्धात विश्वासू आहे. जो देव माझ्याबरोबर
सिंहाला फाडताना विश्वास होता, तो निश्चित ह्याला पण मारायला मला साथ देणारा विश्वासू देव आहे. शौलाने व सेनेने गल्याची साईज पाहिली, गल्याचं चिलकट पाहिलं, त्याचं ओरडणं पाहिलं, परंतु दाविदाने गल्याची साईज नाही पाहिली, गल्याचं चिलकट नाही पाहिलं, त्याचं ओरडणं नाही पाहिलं. त्याचे शब्द ऐकले की हा आमच्या देवाविरुद्ध बोलतो, हा पलिष्ठी कोण आहे. नंबर 2 थिंग, फर्स्ट वी सॉ what is moving you, second we see what you are seeing. पहिली पाहिलं आपण तुम्हाला काय प्रेरणा देतं, दुसरी गोष्ट तुम्ही काय बघता. लक्षात घ्या, इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. दावीद जरी युद्धात नव्हता, त्याचे भाऊ युद्धात होते. डेव्हिड was not in the army of Israel. He was not enlisted in the army. David was not a part of the army. But if you see, though David was not in the army, his brothers were in the army. Remember this. His brothers, though they were in the army, they were army men. But David, he was not in the army, he was a warrior. माझ्या बहिणो भावांनो, दाविदाचे पहिले 3 भाऊ हे युद्धात होते, हे लढवय्ये होते. पण लक्षात घ्या, दावीद जरी युद्धात नव्हता, तो योद्धा होता. हालेलुया. इट डज नॉट हॅव टू बी अ बॅटल टू प्रूव्ह युअर स्ट्रॉंग. की तुम्ही युद्धात असलंच पाहिजे तरच लोकांना समजेल की तुम्ही शूर आहात. लक्षात घ्या, दावीद जरी युद्धात नव्हता, तो योद्धा होता. माझ्या बहिणो भावांनो, तुम्ही योद्धा आहात हे दर्शवण्यासाठी सांगायची गरज नाही, मोठ्या लढाईची गरज नाही, चिलकटीची गरज नाही. जो देव दाविदाबरोबर होता, तोच देव तुमच्या बरोबर आहे. तुम्ही देखील आज येशूमध्ये योद्धा आहात. सो पीपल ऑफ गॉड, सेकंड थिंग वी सी व्हॉट यू आर सीइंग. अशाच प्रकारचं उदाहरण आहे जेव्हा अब्राहम आणि लोटमध्ये दोघांची आपण पाहतो, प्रजा वाढू लागली, दोघांचं पाहतो आपण, त्यांची घोडं वाढू लागली, तेव्हा अब्राहमाने लोटाला एक ओपन इन्व्हिटेशन दिलं आणि त्यावेळेस लोटाला सांगितलं, तुला जे पाहिजे ते तू घे. लक्षात घ्या, त्यावेळेस लोटाने वर पाहिलं. वर पाहिल्यावरती त्याला सदोम गोमोराचे सुंदर हिरवेगार खोरे दिसले, झरे दिसले आणि ते झरे बघून, ती झाडं बघून त्यावेळेस आपण पाहतो लोट त्यावेळेस ते पाहून त्याने ती निवड केली. परंतु लक्षात घ्या, त्यावेळेस अब्रामाने लोटासारखं न पाहता जिथे मला देवान ठेवलेलं आहे ती जागा जरी वृक्ष आहे, कोरडी आहे, विराण आहे, काय उगवत नाही, वाळवंट आहे, त्या वाळवंटामध्ये सुद्धा परमेश्वर हिरवगार करायला समर्थ आहे. लक्षात घ्या, तुम्ही काय पाहता, व्हॉट यू सी. लक्षात घ्या, अजून एक उदाहरण देतो. जेव्हा अलिशा आणि गेहजी ज्यावेळेस त्यांना सैन्याने वेढलं होतं अमालेकी लोकांनी, त्यावेळेस गेहजीला वाटलं की आता आपण चौबाजूंनी वेढलेलो आहोत, आपण काय करायचं, आपण हरलो, आपण निराश झालो. पण त्यावेळेस अलिशाने प्रार्थना केली की देवा याचे डोळे उघड, आणि त्यावेळेस त्याचे डोळे उघडले आणि त्यावेळेस त्याला अग्नीचे रथ दिसले. माझ्या बहिणो भावांनो, तुम्ही काय पाहता हे सर्वात विशिष्ट आहे. मग लक्षात ठेवा, ज्या अंध्या माणसाने प्रार्थना केली, हे दावीपुत्र येशू माझ्यावर दया करा, हे दावीपुत्र येशू माझ्यावर दया करा, तुला काय पाहिजे, मला दिसत नाही. त्यावेळेस दृष्टी दिली आणि एक अंधाराला म्हटलं तुला काय दिसतं,
मला माणसं झाडासारखे दिसतात. येशूने परत हात ठेवले, प्रार्थना केली आणि त्यावेळेस पाहतो त्याला स्पष्ट दिसू लागलं. आज दुसरी गोष्ट, व्हॉट यू आर सीइंग. आतापर्यंत यहुद्यांनी गोल्याची साईज पाहिली, गोल्याचं चिलकत पाहिलं, गोल्याचं ओरडणं पाहिलं. गोल्यात मोठा आहे, गोल्यात दानव आहे, हा ताकदवर आहे. माझ्या बहिणो भावांनो, दाविदाने गोल्याची ताकद नाही पाहिली, गोल्याचं चिलकत नाही पाहिलं, गोल्याची ढाल नाही पाहिली, गोल्याची तलवार नाही पाहिली. पण दाविदाने हे मात्र ऐकलं की हा बलिष्ठी मनुष्य माझ्या देवेच्या सेनेचा अपमान करतो. हा अपमान करणारा कोण आहे. माझ्या बहिणो भावांनो, लक्षात घ्या. पुढे बघा देवाचं वचन काय सांगतं प्लीज. वचन नंबर 41 आणि 42. And the Philistine came on and drew near unto David, and the man that bare the shield went before him. And when the Philistine looked about and saw David, he disdained him, for he was but a youth and ruddy and of a fair countenance. And the Philistine said unto David, Am I a dog that thou comest to me with staves? And the Philistine cursed David by his gods. And the Philistine said to David, Come to me, and I will give thy flesh unto the fowls of the air, and to the beasts of the field. Verse 45. Then said David to the Philistine, Thou comest to me with a sword, and with a spear, and with a shield. But I come to thee in the name of the Lord of hosts, the God of the armies of Israel, whom thou hast defied. This day will the Lord deliver thee into mine hand, and I will smite thee, and take thine head from thee, and I will give the carcass to the host of the Philistines this day, unto the fowls of the air, and to the wild beasts of the earth, that all the earth may know that there is a God in Israel. Hallelujah. लक्षात घ्या, त्या पलिष्ठीने गलियातनी दाविदाला पलिष्ठीच्या दैवताचा शाप देऊन त्यांची संभाषण करू लागला. पण लक्षात घ्या, दाविदाला देवाविषयी इतकी ईर्षा होती की जी ईर्षा शौलाला नव्हती. शौलाला आपल्या प्रजेची, आपल्या स्वतःच्या सत्तेची, मी हरतो की काय, मी संपतो की काय, माझं राज्य निघून जातं की काय. पण लक्षात ठेवा, त्यावेळेस दाविदाला स्वतःची काळजी नव्हती, प्रजेची काळजी नव्हती. त्याला इतकी काळजी होती की तू माझ्या देवाविरुद्ध बोलणारा तू कोण आहेस. हालेलुया. माझ्या बहिण भावांनो, व्हॉट इज स्टरिंग यू. नंबर 2, व्हॉट यू आर सीइंग. अँड नंबर 3, लक्षात घ्या, तिसरी गोष्ट सर्वात महत्वाची आहे ते आपण पाहूया. This day, verse 46, this day will the Lord deliver thee into mine hand. आत्तापर्यंत तो गलियात रोज यायचा, रोज यहुदी लोकांना चॅलेंज करायचा, रोज चॅलेंज करून यहुदी लोक घाबरायचे, लपायचे, द्यायचे. आणि एकही यहुदी मनुष्य, एकही यहुदी लढवय्या बाहेर गलियातला सामना करण्यासाठी आला नव्हता. सर्वांना आपल्या जीवाची काळजी होती. पण लक्षात घ्या, ज्यावेळेस तुम्ही देवाच्या नावाने जाता, ज्यावेळेस तुम्ही देवाच्या वचनावर भरोसा ठेवता, तुम्ही विश्वास ठेवता, तुमच्या पक्षाचं कोण नसेल, पण रोमकरासपत्र 8 म्हणतं, जर देव माझ्या पक्षाचा आहे, माझा विरोधी कोण. त्या लक्षात घ्या, दाविदाला ही काळजी नव्हती, मी मरतो की काय, मी संपतो की काय, हा किती मोठा आहे, हा किती बलवान आहे, हा किती ताकदवर आहे. हे सगळे इतक्या दिवस घाबरले होते. पण दाविदाची भाषा आहे का, तो काय म्हणतो, दिस डे विल द लॉर्ड डिलिव्हर दी इनटू माइन हँड. आज परमेश्वर मला तुला माझ्या हाती देणार आहे. आज परमेश्वर तुला माझ्या हाती देणार आहे. माझ्या बहिणो भावांनो, तुम्ही ज्याला घाबरता,
परमेश्वर आज त्या गोष्टीला, त्या रोगाला, त्या गरिबीला, त्या आजाराला, त्या एम्प्लॉयमेंट इनसिक्युरिटीला परमेश्वर आज तुमच्या हातात देणार आहे. व्हॉट यू अफ्रेड ऑफ, विथ जीसस यू विल ओव्हरकम. नॉट टुमॉरो, नॉट डे आफ्टर टुमॉरो, यू विल ओव्हरकम इट टुडे. आज तुम्ही त्या गोलायतला, आज परमेश्वर तुम्हाला तो गोलायत तुमच्या हाती देईल. प्रेज द लॉर्ड. देवाचं वचन म्हणतं, and I will smite thee and take thine head from thee. लक्षात ठेवा, दाविदाच्या हातात तलवार नव्हती, दाविदाच्या हातात भाला नव्हता, दाविदाकडे चिलकत नव्हतं, दाविदाकडे गोफन होती, पण त्याची भाषा अशी होती की जसं काय त्याच्याकडे तलवार आहे, त्याच्याकडे चिलकत आहे, त्याच्याकडे हत्यार आहेत, आणि तो अशी भाषा बोलतो, and I will smite thee and take thine head from thee. गोफनद्वारे त्याचं गल्याचं तो शिर कापू शकत नाही, पण त्याची भाषा अशी आहे की तुझं शिर मी कापणार आहे. मग तलवार नसताना देखील दाविदाची भाषा तलवारीसारखी होती, चिलकत नसताना देखील त्याची भाषा चिलकत घातल्यासारखी होती, त्याच्याकडे हत्यारबंद नसताना देखील दाविदाची भाषा हत्यारबंद असल्यासारखी होती. एवढा सामर्थ्य, एवढा परमेश्वरावरती त्याचा पूर्ण विश्वास हा आला कुठून? बलाने नव्हे, पराक्रमाने नव्हे, परंतु देवाच्या आत्म्याने कार्य सिद्ध होत आहे. लक्षात ठेवा, आतापर्यंत गलियातला ही भाषा कोणच बोललं नव्हतं, परंतु गलियात स्वतःलाच त्याचं देवाचं वचन म्हणतं, एम आय अ डॉग. तो स्वतःला म्हणतो की तो कुत्रा आहे की काय. लक्षात घ्या माझ्या बहिणो भावांनो, जरी तुमच्याकडे कौशल्य नसेल, टॅलेंट नसतील, किंवा कुठल्या प्रकारचं ज्ञान नसेल, मग जर तुम्ही देवासाठी उभे राहता, जर तुम्ही देवाच्या वचनावरती आधार उभे राहता, त्या परमेश्वर तुम्हाला सहाय्य पुरविल. तो तुमची भाषा विश्वासची भाषा करेल, तो तुमची नजर आत्मिक नजर करेल. तेव्हा तुम्ही आत्म्याच्या प्रेरणेने चालाल, आत्म्याच्या प्रेरणेने वागाल आणि विश्वासाने चालाल, आणि ज्या ज्या ठिकाणी जाईल ती जागा परमेश्वराने तुम्हाला दिलेली आहे. हालेलुया टू द लॅम्ब. आणि लक्षात घ्या वचन 46, This day will the Lord deliver thee into mine hand, and I will smite thee and take thine head from thee, and I will give the carcass of the host of the Philistines this day unto the fowls of the air and to the wild beasts of the earth, that all the earth may know that there is a God in Israel. Verse 47, and all this assembly shall know that the Lord saveth not with sword and spear, for the battle is the Lord's, and he will give you into your hands. What is stirring you? What is moving you? And number 3, what is encouraging you? Hallelujah. माझ्या बहिणो भावांनो, दावीद गलियातला म्हणतो, तलवारीने आणि भाल्याने परमेश्वर युद्ध जिंकत नाही. युद्ध आमचं नाही, युद्ध परमेश्वराचं आहे. आणि परमेश्वर आम्हाला, तुला आमच्या हाती देणार आहे. अँड ही विल गिव्ह यू इन टू आवर हँड्स. लक्षात ठेवा, दावीद माय हँड्स म्हणत नाही, आवर हँड्स म्हणतो. दावीद म्हणतो की माझ्या हाती नाही, आमच्या हाती परमेश्वर तुला देणार आहे. डेव्हिड वॉज व्हेरी कॉन्शियस who gets the glory. दाविदाला ही जाणीव होती, गौरव कुणाला प्राप्त होत आहे. माझ्या बहिण भावांनो, जो खरा आराधक असतो तो नेहमी देवाला गौरव देणारा असतो. माझ्या बहिण भावांनो, तुम्हाला जर माणसाची धार्मिकता ओळखायची असेल तर तो किती प्रार्थना करतो हे नका बघू, तो किती वचन बोलतो हे नका बघू, तो कशा प्रकारे वचन रेफरन्सनी बोलतो हे नका बघू, परंतु त्याची धार्मिकता, तो कशी आराधना करतो याच्यावरून समजतं की मनुष्य किती धार्मिक आहे. इफ यू वॉन्ट टू नो स्पिरिच्युअलिटी ऑफ अ मॅन, डोंट वॉच हाऊ लॉंग ही प्रेयर्स, डोंट ऑब्झर्व हाऊ मच स्क्रिप्चर ही quotes, how much knowledge he has about the Bible, how much theology he knows,
how much philosophy he's talking about. But if you want to know the spirituality of a man, watch him the way he worships. जर तुम्हाला कुठल्या व्यक्तीची धार्मिकता ओळखायची असेल तर तो कशी आराधना करतो याच्याकडे लक्ष द्या. Your worship will reveal how much relationship you have with God. तुम्ही ज्या प्रकारे आराधना करता हे दर्शवून देईल की तुमचा आणि देवाचा संबंध किती गहन आहे. Hallelujah. What made David strong? It's not the killing of the lion, not killing of the bear. What made him strong was his heart of worship in the sight of God. दाविदाला शूरवीर कुणी केलं? अस्वलाचा जबडा फाडला म्हणून नाही, सिंहाच्या तोंडातून वासराला काढलं म्हणून नाही, जंगलात एकटा असताना तो व्यायाम करायचा किंवा सिंहाला फाडलं आणि अस्वलीला फाडलं आणि मोठा शूर आहे तो म्हणून नाही. तो जेव्हा एकटा असताना देवाची आराधना करायचा त्यावेळेस त्याची खरी सामर्थ्याची परीक्षा त्या जंगलात होत होती. माझ्या बहिणो भावांनो, लक्षात ठेवा, वर्शिप टू गॉड विल मेक यू स्ट्रॉंग. वर्शिप इन द टाइम ऑफ डिफिकल्टीज विल मेक यू स्ट्रॉंग. Worshippers always succeed in times of difficulties. जे आराधक आहेत अगदी आणीबाणीच्या वेळेस खरे आराधकच त्या युद्धात जिंकू शकतात. जे खरे आराधक आहेत त्यांना हा अनुभव असतो की परमेश्वर किती चांगला आहे, परमेश्वर किती थोर आहे, तो परमस्तुत्य आहे. त्यांना हा अनुभव असतो आणि म्हणून त्यांची आराधना त्यांच्यासाठी जागा तयार करते. And if you see the last thing we're going to see, वचन 49, 1 Samuel chapter 17, and David put his hand in his bag and took thence a stone and slang it and smote the Philistine in his forehead, that the stone sunk into his forehead and he fell upon his face to the earth. So David prevailed over the Philistine with a sling and with a stone, and smote the Philistine and slew him, but there was no sword in the hand of David. आतापर्यंत दाविदाच्या हातात तलवार नव्हती. Therefore David ran and stood upon the Philistine and took his sword and drew it out of the sheath thereof and slew him and cut off his head therewith. And when the Philistines saw their champion was dead, they fled. दाविदाने गलियातला मारण्यासाठी, लक्षात घ्या, त्याच्या बटव्यातून त्याने एकच दगड काढला. He was so confident, my one stone is far enough to put the giant down. Remember, giants, the stronger they are, the harder they fall. दानव जितके ताकदवर आहेत तितके जोराने खाली पडतात. माझ्या बहिणो भावांनो, दाविदाने आपल्या बटव्यातून एकच दगड काढला. आतापर्यंत दाविदाच्या हातात तलवार नव्हती आणि ज्यावेळेस दावीद पळत गेला, लक्षात ठेवा, आतापर्यंत शौल त्याची सेना पळाले, घाबरून पळाले. दावीद पळाला, घाबरून नाही, मी जिंकणारच या आशेने पळाला. आणि तो पळत पळत त्याने ती गोपन फिरवली आणि गोपन फिरवल्यानंतर ज्या वेळेस तो दगड त्या गोपनीतून सुटला, माझ्या बहिण भावांनो, लक्षात घ्या, त्या दगडात सामर्थ्य नव्हतं, त्या गोपनीत सामर्थ्य नव्हतं, पण ज्या वेगाने तो दगड गलियातच्या मस्तकाला लागला, तो जो वेग होता तो देवाचा आत्मा आहे. हालेलुया. Remember this, the power was not in the stone, the power was not in the sling, the power was not in the David, but the velocity and the force which the stone went and hit Goliath, that force is nothing
but the power of the Holy Spirit. माझ्या बहिणो भावांनो, ज्या जोमाने तो दगड गोफणीतून निघाला, ज्या जोम जो होता, जी ऊर्जा जी होती, त्या दगडाच्या मागे जे सामर्थ्य होतं, जी ताकद होती, की त्या फोर्सनी, तो फोर्स म्हणजे देवाचा पवित्र आत्मा आहे. हालेलुया. माझ्या बहिणो भावांनो, आज तुमच्याकडे तलवार नसेल, तुमच्याकडे हत्यार नसेल, पण तुमच्या मुखात देवाचं वचन आहे. देवाचं वचन रोमकरास पत्र 10व्या अध्यायाप्रमाणे देवाचं वचन तुमच्या जवळ आहे. देवाचं वचन तुमच्या आत आहे. आज तुम्ही तलवारीवर विश्वास ठेवू नका, की आज तुम्ही पैशावर विश्वास ठेवू नका, आज तुम्ही टॅलेंट विश्वास ठेवू नका, परंतु ज्या विश्वासाने, ज्या जोमाने तुम्ही देवाचं वचन बोलाल. माझ्या बहिणींनो भावांनो, देवाचं वचन म्हणतं, जर तुमचा विश्वास मोहरीसारखा असेल तर तुम्ही ह्या डोंगराला इकडून तिकडे सरकला जा असे म्हणाल, तुमच्या म्हणण्याप्रमाणे घडून येईल. आज परिस्थिती कसली असो, कुठला व्हायरस असो, आर्थिक उलाढाल असो, गरिबी असो, अन्न नसो, किंवा कुठल्या प्रकारचं तुम्हाला कुठलं चांगली लक्झरी नसो, पण लक्षात ठेवा, ॲज लॉंग ॲज यू हॅव द वर्ड ऑफ गॉड इन युअर हार्ट, जोपर्यंत देवाचं वचन तुमच्या अंतःकरणात आहे, तुमच्या जवळ आहे, आणि देवाचं वचन तुम्ही वाचत आहात, तुम्ही ते वचन आज विश्वासाने बोलाल. जो जोम, जी ताकद त्या वचनाच्या मागे आहे, ती ताकद म्हणजे देवाचा आत्मा आहे. आणि ते वचन रिकाम परत कधी येणार नाही. हालेलुया टू द लॅम्ब. माझ्या बहिणी भावांनो, आज व्हॉट इज मूव्हिंग यू, व्हॉट यू आर सीइंग, अँड व्हॉट इज एनकरेजिंग यू. माझ्या बहिणी भावांनो, लक्षात ठेवा, दाविदाला ही भीती नव्हती, मी मरतो की काय, मी धाकटा मुलगा आहे, मला कोण मदत करणार, मला कसं होणार. आतापर्यंत शौलाला आपल्या राज्याची भीती होती, देवाचं नावाची विटंबना होती, ह्याला त्याची काळजी नव्हती. शौलाला माझी सत्ता जाती की काय ह्याची भीती होती, पण शौलाला ही भीती नव्हती की देवाच्या नावाचा अपमान करतो, हा बलिष्ठी कोण आहे, ह्याला सरशी केलंच पाहिजे. माझ्या बहिणी भावांनो, there is a big difference here. Saul was very insecure. David was completely secured in Christ. शौलाला आपल्या स्वतःबद्दल इतकी इन्सिक्युरिटी होती की त्याला सारखं वाटायचं, मी जर हरलो तर माझी सत्ता जाईल. दाविदाला इन्सिक्युरिटी नव्हती, त्याला पूर्णपणे देवावरती भरोसा होता. काही मिळो का न मिळो, मला राज्य मिळो का न मिळो, गल्यातला मारल्यावरती रायाच्या मुलीशी लग्न होईल का न होईल, त्याला ही काळजी नव्हती. त्याला ही काळजी होती, तू माझ्या देवाच्या नावाचा अपमान करतोस, हा बलिष्ठी तू आहे तरी कोण. प्रेज द लॉर्ड. दॅट वॉज स्टरिंग हिम. आज माझ्या बहिणी भावांनो, आपण बऱ्याच प्रकारच्या न्यूज पाहतो, बऱ्याच प्रकारचे मेसेजेस पाहतो. काही लोकांना भीती वाटते, काही लोकांना विचार वाटतो की माझं कसं होणार, हा लॉकडाऊन संपल्यानंतर मला काम मिळणार की नाही, माझी नोकरी राहणार की नाही, कि मेरा कैसा होगा. ध्यान में रखिए, अगर तुम परमेश्वर के वचन के अनुसार चलोगे, तुम परमेश्वर पे भरोसा रखोगे, ये कोरोना वायरस, ये फाइनेंशियल क्रैश डाउन शायद गलियात के समान आपके सामने खड़ा है. इस गलियात को गिराने के लिए हमें टैलेंट की ज़रूरत नहीं, हमें तलवार की ज़रूरत नहीं, हमें किसी बड़े आर्मर की ज़रूरत नहीं है. आज हमें सिर्फ उस परमेश्वर की, उसके वचन की ज़रूरत है. जो वचन, जैसे एक पत्थर दाऊद ने निकाला, उसे इतना कॉन्फिडेंस था कि मेरे बटुए में 5 पत्थर है, मैं 5 पत्थरों से नहीं मारूंगा, तू एक ही पत्थर से गिरने के लायक है. हालेलुया. दाविदाला कळलं की गलियात तुझी लायकी 5 दगडांची नाही आहे, तू एकाच दगडाने पडणार ही तुझी लायकी आहे. प्रेज लॉर्ड. ही वॉज सो कॉन्फिडेंट. Goliath, you don't need 5 stones, you just need 1 stone. You're enough for 1 stone. And that 1 stone hit Goliath so badly
त्या एका दगडाने गलियात खाली पडला. वन वर्ड कमिंग फ्रॉम युअर हार्ट, वन वर्ड ऑफ गॉड कमिंग फ्रॉम युअर माउथ इज इनफ फॉर द टेबल्स टू टर्न, इज इनफ फॉर सिच्युएशन टू चेंज, इज इनफ फॉर healings to happen, is enough for God to do wonders. You don't need big money, you don't need big fame, you don't need a big house. All you need is the word of God coming with faith, with the power of the Holy Spirit. And this Goliath, which is trying to scare you, which is trying to afraid you, this Goliath has to fall down. जो गलियात तुम्हाला भीती घालतो, आज दुपारी परमेश्वर हा गोलियात तुमच्या हाती देणार आहे. उद्या देणार नाही, परवा देणार नाही. ज्याला तुम्ही घाबरता, आज म्हणा तू मोठ्या चिलकत घालून येशील, तू मोठ्या मोठ्या नावाने येशील, परंतु आज मी जिवंत देवाच्या नावाने आलेलो आहे. परमेश्वर आज मला त्या रोगावरती, त्या परिस्थितीवरती, त्या भीतीवरती मला परमेश्वर आज दुपारी विजय देणार आहे. मी मरणार नाही, मी जगणार आणि जिवंताच्या भूमीवर देवाचं गौरव करणार. जर देव माझ्या पक्षाचा आहे, माझा विरोधी कोण आहे? इफ गॉड बी फॉर अस, देन हू कॅन बी अगेन्स्ट अस? पीपल ऑफ गॉड, लक्षात घ्या, यू आर अन ओव्हरकमर. तुम्ही विजय प्राप्त करणारे आहात. देवाचं वचन प्रगणी पुस्तकासारखं म्हणतं, जो विजय प्राप्त करतो, जो विजय प्राप्त करतो, जो विजय प्राप्त करतो, तो वेशीतून नगरीत जाईल. माझ्या बहिणो भावांनो, देवाचं वचन यशस्वी लोकांनी भरलेलं नाही आहे. देवाचं वचन विजयी लोकांनी भरलेलं आहे. हे विजय प्राप्त करणे कोण आहेत? जे 7 वेळा जरी पडले, 8व्या वेळेस परमेश्वर त्यांना नक्की उठले. हे विजयी लोक कोण आहेत? मीका 6:8 प्रमाणे, मी जरी अंधारात बसलो तरी परमेश्वर माझा प्रकाश आहे. हे विजयी लोक कोण आहेत? हे प्रत्येक वेळा दुःखी होतात, पण प्रत्येक वेळा उठतात आणि म्हणतात, परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही उणे पडणार नाही. लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही पडता आणि पुन्हा उठता, हे एक चिन्ह आहे, यू हॅव अ डिझायर टू फाईट. द मोमेंट वेन यू फॉल डाऊन अँड यू गेट अप अगेन, it's a sign that you have a desire to win. Hallelujah. Amen. माझ्या बहिणो भावांनो, असेच माणसं जे प्रत्येक वेळा उठतात आणि म्हणतात, परमेश्वर मला सहाय्य करेल, गॉड इज गोइंग टू हेल्प मी, ही विल प्रोव्हाइड मी स्ट्रेंथ. दीज आर द ओव्हरकमर्स हू विल वॉक फ्रॉम द स्ट्रीट्स टू न्यू जेरुसलेम. हेच जे लोक आहेत जे आपले वस्त्र कोकरात धुतात आणि हेच वेशीतून नगरीत प्रवेश करतात. सो व्हॉट आर वी लर्निंग टुडे आफ्टरनून? आपण काय शिकत आहोत? नंबर 1, व्हॉट इज स्टरिंग यू? आज तुम्हाला जगाच्या बातम्या तुम्हाला उत्स्फूर्त करतात प्रार्थना करण्यासाठी का? नवीन मेसेजेस तुम्हाला उत्स्फूर्त करतात? माझ्या बहिणी भावांनो, आम्हाला हा व्हायरस प्रेरणा नको प्रार्थना करायला. आम्हा देवाचा आत्मा पाहिजे प्रार्थना करण्यासाठी. बऱ्याच लोकांना व्हायरस प्रेरणा देतो प्रार्थना करण्यासाठी. प्रार्थना करा, प्रार्थना करा. माझ्या बहिणो भावांनो, व्हायरस नव्हता पण तरी देव सारखा म्हणायचा, निरंतर प्रार्थना करा, आत्म्याच्या प्रेरणेने प्रार्थना करा. परंतु बऱ्याच लोकांनी व्हायरसमुळे लोक प्रार्थना करत आहेत. माझ्या बहिणो भावांनो, या व्हायरसपेक्षा देवाचं वचन महत्वाचं आहे. आज वचन तुम्हाला प्रोत्साहन देत आहे, निरंतर प्रार्थना कीजिए, आत्मा के प्रेरणा से प्रार्थना कीजिए. वायरस हो या न हो, तुम प्रार्थना करते रहो, परमेश्वर तुम्हें सारे परिस्थितियों से पार ले जाएगा. What is stirring you? What was stirring David? The language of Philistine. He's defined the armies of God. Number 2, what are you seeing? तुम्ही काय बघता? मग काय सांगितलं? लोटाने खोरे पाहिले, गेहजीने तलवारधारी माणसं पाहिली, अलिशाने प्रार्थना केली, गेहजीने अग्नीचे रथ पाहिले. माझ्या बहिणी भावांनो, आज तुम्ही काय पाहता? की प्रभू माझं काय होणार हे पाहता, की प्रभू मला काय मिळो का न मिळो, पण मला विश्वास आहे
देवाचं वचन म्हणतं, दावीद म्हणतो, मी तरुण होतो आणि म्हातारा झालो, पण धार्मिकाची संतती कधी भिकेस लागणार नाही. पीपल ऑफ गॉड, what are you seeing today? The reports what the newspaper gives you, the tweets what you see on your WhatsApp, the pings that you see on your Twitter. What are you seeing? Everybody is quiet, everybody is scared. But I'm telling you, the Bible speaks, King David says, I was young and I'm old. I've never seen a righteous begging for bread. माझ्या बहिणो भावांनो, जर देवाचं वचन आज तुम्ही विश्वासाने पाहता तर लक्षात ठेवा, तुम्ही कधीच रस्त्यावरती येणार नाही, तुमची कधीच मानहानी होणार नाही, तुम्ही कधी उपाशी झोपणार नाही, तुमची मुलं कधी उपास रडणार नाहीत, तुमच्या घरात ओतप्रोत राहील, कारण की तुमची प्रेरणा देवाचा आत्मा आहे, तुमचं सामर्थ्य देवाचा आत्मा आहे. आज तुम्हाला दिसणारी गोष्ट तुम्ही विश्वासाने पाहणारे आहात. आज विश्वास से देखिए, परमेश्वर ने मुझे सब कुछ दिया है, हम तो खुदा के बेटे हैं, सब कुछ हमारा है. एंड द लास्ट थिंग यू सी, डेविड चेंज हिज लँग्वेज. दाविदाला समजलं त्याच्या हातात तलवार नव्हती, पण निश्चित त्याची भाषा तलवार असल्यासारखी होती. त्याला ही खात्री होती, भले माझ्या हातात तलवार असो का नसो, माझ्याकडे चिलकत असो का नसो, पण मला विश्वास आहे या चिलकतीपेक्षा, दिसणाऱ्या तलवारीपेक्षा जिवंत वचनाची तलवार आज माझ्या बरोबर आहे. माझ्या बहिणो भावांनो, आज तुम्ही इब्री लोकासपत्र 11 अध्याय 1 वचनाप्रमाणे विश्वास हा आशा धरल्या गोष्टींचा भरोसा आणि न दिसणाऱ्या गोष्टींची खात्री आहे. फ्रॉम टुडे ऑनवर्ड्स, आजपासून, नाव फेथ इज द सबस्टन्स ऑफ थिंग्स होप फॉर, द एव्हिडन्स ऑफ थिंग्स सीन. जिथे विश्वास आहे तिथे आशा असलीच पाहिजे, जिथे आशा आहे तिथे भरोसा असलाच पाहिजे, जिथे भरोसा आहे तिथे खात्री असलीच पाहिजे, जिथे खात्री आहे तिथे साक्ष झालीच पाहिजे. हालेलुया. Where there is faith, there is hope. Where there is hope, there is a divine firmness. And when there is confidence, there is a testimony. आज दुपारी आपण प्रार्थना करूया आणि प्रभूला म्हणूया, प्रभू येशू, हा गलियात लोकांना घाबरवणारा आहे, परंतु आज दुपारी या गलियातचा माझ्या आयुष्यातला शेवट आहे. दिस आफ्टरनून गॉड इज गोइंग टू गिव्ह द विक्ट्री. डू यू बिलीव्ह इट? आज मला विश्वास आहे का की आज दुपारी परमेश्वर हा गलियात तुमच्या हाती देणार आहे. तुमचा विजय उद्या नाही, तुमचा विजय परवा नाही, तुमचा विजय आज या दुपारी आहे. आज विश्वासाने कबूल करा की परमेश्वरा, या भीतीवरती, या आजारावरती, या प्रभू येशू बाप्पा, या माझ्या परिस्थितीवरती आज दुपारी तुम्हाला विजय दिलेला आहेस. माझ्याकडे तलवार नाही, माझ्याकडे चिलकत नाही, माझ्याकडे टॅलेंट नाही, माझ्याकडे इतकं एज्युकेशन नाही, माझ्याकडे कदाचित कामाची सिक्युरिटी नाही, परंतु आज मला पूर्णपणे विश्वास आहे की जो देव दाविदाबरोबर होता, आज तोच देव माझ्या बरोबर आहे. आपण प्रार्थना करूया अँड गॉड विल गिव्ह यू द विक्टरी. लेट्स क्लोज आवर आईज. आपण प्रार्थना करूया. जिवंत आणि पवित्र देव बाप्पा, आकाश पृथ्वी निर्माण करे महान प्रभू येशू बाप्पा, कोणी रथांची बडाई मारेल, कोणी घोड्यांची बडाई मारेल, परंतु मी तर परमेश्वरा भरोसा ठेवेल. पिता, मला विश्वास आहे तुम्ही आज या व्हायरसवरती, या लॉकडाऊन परिस्थितीवरती, प्रभू येशू, सगळं जग म्हणतं की आर्थिक परिस्थिती एकदम वेगळी होणार आहे, परंतु आज आम्हाला विश्वास आहे यहुद्यांची सेना गलियातला घाबरली, ते निराश झाले. पिता, आज आम्हाला दाविदासारखं बाप्पा, आम्हाला काय प्रेरणा देतं बाप्पा, आज तुमचं वचन आम्हाला प्रेरणा देऊ द्या बाप्पा. आपण देवाचं वचन म्हणतं, स्तोत्रकर्ता 2 अध्याय 8 वचन, माझ्याकडे राष्ट्रे माग, मी राष्ट्रे तुला वतना दाखल देईन. प्रभू येशू, आज राष्ट्रे वतना दाखल परमेश्वरा बाप्पा, आज आम्ही राष्ट्र मागतो प्रभू येशू बाप्पा.
आपलं वचन सांगतं बाप्पा, मला हाक मार म्हणजे मी तुला उत्तर देईन, व तुला न महान उघड गोष्ट उघडकीस करीन. पिताच हाक मारतो बाप्पा की प्रभू येशू आम्हा सर्वांनाच उत्तेजन द्या बाप्पा, की प्रभू येशू आज दुपारी हा गलियात खाली पडलाच आहे बाप्पा. आणि प्रभू येशू आम्ही बाप्पा की तुमचं एकच वचन आज त्या रोगावरती, त्या आजारावरती आणि त्या प्रत्येक प्रकारच्या आर्थिक बाप्पा गरिबीवरती आज तुमचं एकच वचन पॉवरफुल आहे बाप्पा. आपलं वचन सांगतं, परंतु माझा देव तुमची प्रत्येक गरज आपल्या संपत्ती अनुरूप ख्रिस्त येशूच्या ठाई गौरवाच्या द्वारे पुरवील. प्रभू येशू आज तुम्ही आर्थिक गरजच नाही, मानसिक गरज, शारीरिक गरज, आत्मिक गरज पुरवणारे परमेश्वर आहात. आज प्रत्येकाला प्रभू आज नवीन जोम द्या बाप्पा. आणि जेव्हा आम्ही वचन कबूल करू प्रभू, त्या विश्वासाने कबूल करू, आणि जो फोर्स त्या वचनामध्ये आहे ते तुमचा आत्मा आहे बाप्पा. आज प्रत्येकाच्या घरात शांती द्या, त्यांच्या घरात विजयाच्या घोषणा द्या बाप्पा. आम्ही विजय प्राप्त केला आहे. युद्ध आमचं नाही, युद्ध देवाचं आहे. युद्ध आमचं नाही, युद्ध देवाचं आहे. द बॅटल इज नॉट आवर्स, द बॅटल बिलॉंग्स टू द लॉर्ड. फादर, वी सरेंडर ऑल आवर बॅटल्स इन युअर हँड्स बाप्पा. सर्व आदर, सर्व गौरव, सर्व सन्मान तुम्हाला जाओ. आणि पिता, प्रत्येकाला उत्तम आरोग्य द्या. प्रभू येशू जे हॉस्पिटल्समध्ये आहेत आज त्यांना स्पर्श करा बाप्पा. वी बाइंड दॅट डिमॉनिक फिअर इन जीसस नेम अँड कम आउट फ्रॉम आवर लाईव्स अँड डोंट कम बॅक इन जीसस नेम. देवाने आम्हाला भित्रेपणाचा नव्हे परंतु सामर्थ्याचा, प्रेमाचा, संयमाचा आत्मा दिला आहे. प्रभू येशू आज दुपारी हा गलियात, हा करोना खाली पडलेच आहे. आज दुपारी ही गरिबी खाली पडलेलीच आहे. आज दुपारी भीती खाली पडलेलीच आहे. आज दुपारी प्रभू येशू बाप्पा हा अस्वस्थपणा खाली पडलेलाच आहे. आज दुपारी हा ताप खाली पडलेलाच आहे बाप्पा. आज दुपारी बाप्पा आर्थिक संकट खाली पडलेलंच आहे. आम्ही मरणार नाही, आम्ही जगणार आणि जिवंताच्या भूमीवर देवाचा गौरव पाहणार. सर्व स्तुती, सर्व सन्मान, सर्व गौरव तुम्हाला बाप्पा. पवित्र आत्मा या बाप्पा आणि तुम्ही उंचा बाप्पा. येशूच्या नावाने मागतो पिता, प्लीज तुम्ही ऐका. आमेन. हालेलुया. गॉड ब्लेस यू. त्याप्रमाणे कोरस गाऊया प्रभूच्या गौरवासाठी. धन्यवाद देऊया, प्रभूला गौरव देऊया. प्रेज लॉर्ड. विजयी हुआ, विजयी हुआ, यीशु मेरा विजयी हुआ, विजयी हुआ, विजयी हुआ, यीशु मेरा विजयी हुआ. शैतान हरा हुआ, मेरा यीशु विजयी हुआ. शैतान हरा हुआ, मेरा यीशु विजयी हुआ. विजयी हुआ, विजयी हुआ, यीशु मेरा विजयी हुआ. विजयी हुआ, विजयी हुआ, यीशु मेरा विजयी हुआ. शैतान हरा हुआ, मेरा यीशु विजयी हुआ. शैतान हरा हुआ, मेरा यीशु विजयी हुआ. शत्रु के हर शक्ति पर अधिकार हमें दिया. यहोवा निसी हमारा है, हमें विजयी देने वाला. शत्रु के हर शक्ति पर अधिकार हमें दिया. यहोवा निसी हमारा है, हमें विजयी देने वाला. हालेलुया, हालेलुया, यीशु मेरा विजयी हुआ. हालेलुया, हालेलुया, यीशु मेरा विजयी हुआ. शत्रु हरा हुआ, मेरा यीशु विजयी हुआ. शैतान हरा हुआ, मेरा यीशु विजयी हुआ. विजयी हुआ, विजयी हुआ, यीशु मेरा विजयी हुआ. विजयी हुआ, विजयी हुआ,
यीशु मेरा विजयी हुआ, शैतान हारा हुआ, मेरा यीशु विजयी हुआ, शैतान हारा हुआ, मेरा यीशु विजयी हुआ. गॉड ब्लेस यू. आणि हे गाणं दिवसभर गात राहा. परमेश्वराने तो गोलियात आज दुपारी तुमच्या हातात दिलेला आहे. गॉड ब्लेस यू. गिव्ह गॉड ऑल द ग्लोरी. सर्व गौरव स्तुती सन्मान प्रभू येशूला जाओ. गॉड ब्लेस यू. होप टू सी यू सून आफ्टर 3 मे. 3 मेच्या नंतर आपण एकमेकांना फिजिकली निश्चित आणि लवकर पाहू. गॉड ब्लेस यू चर्च.